मुख्य बातमीकडे वळणार आहोत। ओझर विघ्नहर देवस्थानाकडून बायोगॅसचा वापर करण्यात येतोय। गॅस टंचाईच्या काळामध्ये बायोगॅस वरदान ठरतंय। मंदिरात उरलेल्या अन्न हे बायोगॅस साठी वापरले जाते। पुणे जिल्ह्यातील ओझर विघ्नहर देवस्थानाने उभारलेला बायोगॅस प्रकल्प सध्या गॅस टंचाईच्या काळामध्ये आदर्श ठरतोय। मंदिर परिसरात तयार होणाऱ्या उरलेल्या अन्न आणि सेंद्रिय कचऱ्यापासून गॅस निर्मिती केली जाते। गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागासाठी हा प्रकल्प एक पर्यायी आणि पर्यावरणपूरक उपाय ठरतोय। आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी। बायोगॅस निर्मिती प्रकल्प हा एक वरदान ठरू शकतो। मी सध्या जुन्नर तालुक्यातील ओझर देवस्थान या ठिकाणी आलो। आपण या ठिकाणी पाहू शकता हा बायोगॅस प्रकल्प त्यांनी या ठिकाणी उभारलेला आहे। ओझर देवस्थानच्या ठिकाणी करतात या ठिकाणी अन्नछत्र चालतं आणि या अन्नछत्राच्या माध्यमातून खरं तर जे काही अन्न वेस्टेज अन्न आहे त्यामधनं हा प्रकल्प उभा केलेला आहे। नक्की काय ही कन्सेप्ट आहे आणि कशा पद्धतीने काम करतो आपल्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणी देवस्थानचे सदस्य आहेत। काय सांगाल कशा पद्धतीने हे काम चालतं? इथे भोजनालयामध्ये अन्नछत्र आहे देवस्थान ट्रस्टचं, ते अत्यल्प दरामध्ये चालवलं जातं। त्यामध्ये जे काही वेस्टेज उरतं, भाजीपाला असेल किंवा उष्ट राहिलेलं असेल, तसेच ओझरमध्ये हॉटेल्स आहेत, त्या हॉटेलचं जे अन्न आहे ते सर्व आपण या बायोगॅसमध्ये वापरतो आणि यापासून इंधन निर्मिती गॅसची निर्मिती करतो। हा प्रकल्प 2023 साली चालू झालेला आहे आणि ओझर हे असणारे एक पवित्र क्षेत्र असल्यामुळे इथं येणाऱ्यांची संख्या भरपूर असते आणि राहण्याची व्यवस्था 150 रूम जवळजवळ आपल्याकडे, त्यामुळे संध्याकाळी सरासरी 1000 लोक जेवायला असतात। त्यामुळे देवस्थानने 40 रुपयात पूर्ण जेवण ठेवलेलं असल्यामुळं त्या ठिकाणी जो राहिलेलं अन्न आणि गावातील हॉटेल्स आणि त्याचबरोबर इथं होणारे विवाह हे उरलेलं अन्न त्याचा दुरुपयोग होऊ नये आणि त्याचा काहीतरी चांगला उपयोग व्हावा म्हणून आपण हा प्रकल्प सुरू केला आणि गेले 3 वर्ष हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालू आहे। या प्रकल्पाची क्षमता 1 टनची आहे। सध्या तो 500 किलोने चालू आहे। एका टनाला 40 किलो असं म्हटलं तर 500 किलोला 20 किलो गॅस आपल्याला या ठिकाणी मिळत असतो आणि तो गॅसचा उपयोग आपण महाप्रसादात करत असतो। बायोगॅस हा 2 पद्धतीच्या वेगवेगळ्या डायजेस्टर्स मध्ये तयार होतो। सुरुवातीला एका छोट्या डायजेस्टर मध्ये ऑक्सिजनचा सप्लाय केला जातो, ज्यामुळे मसाल्याच्या पदार्थांचं आणि तेलाच्या पदार्थांचं जे काही त्या ठिकाणी प्रॉब्लेम्स असतात ते कमी केले जातात आणि त्यानंतर तयार झालेला जो काही माल आहे तो ऑक्सिजन विरहित असलेल्या डायजेस्टर्स मध्ये पाठवलं जातं, ज्यामध्ये कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त गॅस निर्मिती होते। मोठमोठ्याले देवस्थान असेल किंवा ज्या ठिकाणी हॉटेल व्यावसायिकांचं मोठ्या प्रमाणात अन्न वेस्टेज जातं अशा ठिकाणी हा प्रकल्प एक वरदान ठरू शकतो। हेमंत चापुडे, झी मीडिया, जुन्नर, पुणे।